तर तब्बल दिवाळीच्या नंतर सगळी फॅमिली आज एकत्र आहे आणि तिकडं आपल्या गाड्या लागल्या बघा. आपली निओ, बोलेरो, फॉर्च्युनर काळ्या बघा. झालं यांचं चालू झालं, याचं असं त्याच्यात असं चालू झालं यांचं. हे बघा या बाईचं लय, या बाईचं आणि या बाईचं लय जमतं यांचं दोघांचं. आमच्या आका बघा, आका बघा, आमच्या आका बघा आमची कशी गोरी दिसते. आका बघ ना किती गोरी दिसते. बाय हॅलो बोल ना. हॅलो ब्लॉग मध्ये हॅलो बोल ना. हॅलो बोल ना. बोल हॅलो. काय बोल हॅलो. बाय बोल ना. हॅलो 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 हाय. तुम्ही कशा आहात. बोल तुम्ही कशा आहात. जेवले का. काय खाल्लं. घे भाऊ घे. चला वडापाव खातो आणि मग भेटतो. ही आपली संपूर्ण फॅमिली. अजून तर फॅमिली बाकी गावाला गेल्यावर दाखवतो या खायला. बसा हो का भाई. या गाडीत आता एवढे जण बसले आपल्या बोलेरो मध्ये. मामा आणि मी या गाडीत बसतोय भाई. आता आपली फॉर्च्युनर निघलेली आहे आणि आपली बोलेरो पण निघते. घे पाणी. बोलेरो निघले आणि फॉर्च्युनर निघले. आणि तुम्हाला आपले ड्रायव्हर माहित असतील कोण आहेत. ड्रायव्हर मामाश्री कैलाश खरात. बाकी आपली तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सूर्यवंशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला खूप दिवसांनी ब्लॉग येतोय हा नवीन. मी अजून मनालीचे पण ब्लॉग टाकले नाहीत. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला बघितलं असेल. तर मनालीच्या आधी माझे हे ब्लॉग येतील कारण की आमच्या घरात आता लग्न आहे आमच्या भावाचं, म्हणजे माझ्या मावशीच्या पोराचं. सोनू दादा माहीत असेल तुम्हाला कोण, माझी संगमनेरवाली मावशी. तर त्याचं लग्न आहे दादाचं. तर आता आम्ही सगळी पूर्ण फॅमिली मुंबईवरनं चाललो आहे. आणि तुम्ही आता इथपर्यंत बघितलं असेल की याच्या आधी काय झालं काय नाही. सगळेजण आले वगैरे, मामा वगैरे मुलूंवरनं आले आणि आम्ही पण आताच मगाशी आलो. तर आता आम्ही सगळे एकत्र बसलो गाडीत. त्या गाडीत आपल्या फॉर्च्युनरमध्ये आणि पुढं आपली बघा बोलेरो आहे, बोलेरो निओ. तर आता खूप मजा करत जाणार आहे. आणि आज 13 तारीख आहे. आम्ही हळदीच्या आदल्या दिवशी निघलो रात्री आणि उद्या गेल्यावर हळदीला पण खूप मजा करू. तुम्हाला हळदीचे पण ब्लॉग दाखवेल आणि त्याच्यानंतर लग्नाचे पण ब्लॉग दाखवेल. पूर्ण फॅमिली एक प्रकारे फॅमिली ब्लॉग आहे आपला हा पूर्ण. जसा दिवाळीला तुम्ही ब्लॉग बघितला होता तशाच प्रकारे हा आपला ब्लॉग आहे. तर खूप एन्जॉय करा आणि आमची फॅमिली बघा कसं कोण आहे काय नाही, कसं वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तर चला लाईक अँड सबस्क्राईब. ऐकून लाईक अँड सबस्क्राईब यांचं पण ऐका. काय रे आपा. सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला बोल बाय गाणं. तर फायनली मित्रांनो आता जेवायला थांबलेलो आहे, म्हणजे कसराला थांबलेलो आहे. नाश्त्याला जेवायला आपल्याला थोडंफार काहीतरी खाऊ. आणि ते ही आपली दुसरी गाडी पण आलेली आहे. यार एवढं पुढं का लावली. थोडी मागच लावायची होती ना. हा थोडी मागच लावायची होती. आ जाओ आ जाओ बाहेर आ जाओ. म्हणजे काकाश्री पुढे बसले. काकाश्री ह्या गाडीत आहेत आणि बाकीच्या ह्या गाडीत आहेत. जोरात जोरात लावा जोरात. जेवायला मित्रांनो घरून मम्मीनी घरून शेंगदाण्याची चटणी चपाती आणले. आता थांबलोय मस्तपैकी.
इकडे मध्ये बसावा बाय लाव. जेवतो आता मस्त पैकी. आता इथं किती वाजलेत माहिती का? 9:30 वाजलेत. जेवतो वगैरे आणि मग आपला आता याच्यानंतर आता कचरा घाटत आहे आम्ही. कचरा घाटत जेव्हा आपला काळा घोडा बघा कसा वाटतोय. फुल नवीन टायर टाकले, 4 टायर नवीन टाकले. चमकतं बघा कसं. मनलीवरनं जाऊन आलं ना तेव्हा टायर नवीन टाकले 4. कुशल झोपलाय आतमध्ये. आता त्याच्यानंतर समृद्धी लागल. मस्त ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. बस का मित्रांनो फायनली बबी काय बोलती बघा. तर फायनली आता आपण आपल्या समृद्धी महामार्गावर एंटर केलेला आहे आणि आपला पहिला एंटर आहे इगतपुरीपासून. आता गाडीचे 4 टायर नवीन आहेत. पप्पा बसले त्या गाडीचं नाव काय? मित्रांनो बघा दोघं कसे बाहेर पडत. काय करा आता बोला काहीतरी. बोल काहीतरी बोल. आमच्या घर आले आणि आता आम्ही चाललोय. बोल चाललोय. उद्या आता आपण समृद्धी महामार्गावर आहे ना. हा आपण कोणत्या गाली ते? आपण कोणत्या गाली ते? मित्रांनो बोलेरो गेली बघा माग. एर्टिगा बाकी आहे. जाईल आरामात जाईल थोडा टाइम. शांत बसा सगळे. आपला भारत पण काय ऐकत नाही. 22 BS पण काय ऐकत नाही भाऊ. कळते का मला. दोघांना मधून खातोय आपण. समृद्धीवर रेस चालू होती. रेस चालू आहे मित्रांनो. रेस बघा. पत्या बघा. पत्या बघा. हा बघा प्रथमेश बघा. भाऊ बघा. त्याला बोललो मी तिकडून व्हिडिओ काढतो पण तिकडून व्हिडिओ काढतोय आणि इथून मामाचा जोत चाललाय. 160 टच. एर्टिगाला जरा जाईल आरामात माग. थोडा टाइम लागेल. गेला माग तो पण. आता परत तो पण रश करून पुढे येईल.
हा, आपली बोलेरो पण आली वाटतं मामा. हा मामा, काय मजा आली तुम्हाला समृद्धीवर गाडी पळवायला? हा मित्रांनो, तब्बल गाडी ना अशी हालत होती 180 190 अशी हालत होती गाडी. आता डिझेल भरायला थांबलं इथं. मला लाईट ऑफ करू द्या. आता बघा बीस्ट असा पळतो ना काळा घोडा. नाद नाही काळा घोड्याचा, नाद. लय भारी पडते गाडी. तुफान 180 तरी टच केली ती मामाने. 180 190 टच केली. पण गाडी ना, गाडीचे व्हील अलाइनमेंट जरा करायची बाकी होती. आणि गाडीचे सगळे बघा 4 टायर नवीन टाकलेत ना. हां 4 टायर नवीन टाकलेत म्हणून. मला कमवतो. अरे आम्ही नेहमी इथंच पितो. चाय बी बघतो, टेस्टी एकदम. चाय प्यायचो ना, चाय घेऊ ना आपल्या प्यायला. फार पहिल्यांदा तुला सवय का? मला तर फायनली मित्रांनो, आता आपल्या फार्म हाऊसवर पोचलेला आहे. आणि फार्म हाऊस तुम्हाला आता उद्या सकाळी दाखवतो. अजून गेट आता केला की नाही. आपली गाडी, दुसरी गाडी आपली पुढे आहे आणि आपण फॉर्च्युनरमध्ये. तर मित्रांनो, हा बघा आपला फार्म हाऊस. तुम्हाला आता व्यवस्थित उद्या सकाळी दाखवतो. मजा म्हणजे गाव म्हणजे सुकून आहे, सुकून. आहो सगळं मार्च एप्रिल पासून हे काम चालू झालं. सगळं मार्च एप्रिल पासून खरं बोललं तर. आता कुठं काम संपत आलंय. हे मस्त झालं रे. कोणतं? हे आम्ही 2दा पडला, पण तो एकदा आम्ही उभा केला तो. त्या लाईट्या 36 वॉलच्या लाईट आहेत 3. एक तिकडे लावली गोठ्याच्या मागे, एक इकडे लावली. आता पोचले सर्व गावाला. आता मस्तपैकी चाय बी पिऊ जरा. बाकी उद्या सकाळी कंटिन्यू करतो. चला. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या त्याच व्लॉगमध्ये. तोच व्लॉग आपण कंटिन्यू करतोय. तर आता तुम्ही बघू शकता, आताच सकाळी उठलो आहे. सकाळचे आता 7 7:30 8 वाजलेत. तर तुम्हाला आता आपला सकाळचा फार्म हाऊस दाखवतो. आता मी थोडा फ्रेश होतो. आपली शिमला मिरची आली आहे. मार्च एप्रिल मे जून जुलैपासून आपलं काय काम चालू आहे ते तुम्हाला. तिकडे सावण पण लावलं आहे. खाली झोपलो होतो. आणि आता तुम्हाला थोड्या टायमात दाखवतो मी फ्रेश वगैरे होऊन. हे बघा गेट आपल्या फार्म हाऊसचा दाखवतो तुम्हाला. थांबा. तर मित्रांनो, आपली मक्का बघा. हिला मक्का बोलतात. मक्का तुम्हाला माहीत असेल काय असतं. जो कणीस असतो ना मक्का, त्याला मक्का बोलतात. ही मक्का आहे. हे बघा इकडे पण लावले, इकडे लावले, परत इथे इकडे लावले. त्याला गिन्नी गवत बोलतात. गाया असतात ना, त्यांना खायला लागतं ते. गिन्नी गवत बोलतात त्याला. आता मी तर खालती आलो होतो खाली. तर शेतात तर बोललो तुम्हाला दाखवतो. हे बघा आता आपल्या फार्म हाऊसवर फुल गाणी चालू आहे बघा. आणि हे आपलं शेततळ आता नवीन बांधलं. हे बघा आपलं गाव बघा किती भारी. आता सध्या आपण आधी गावात राहायचो. आता आपल्या इथं मळ्यात आपलं हे शेत आहे ना, सगळं हे पूर्ण आपलं. हे पूर्ण असं एवढं असं त्या पोलापर्यंत. बघा त्या पोलापासून असं तोवाला पोल, त्यानंतर असं तिथे त्या आपल्या गाड्या उभ्या आहेत. ही एक फॉर्च्युनर, एक बोलेरो आहे. असं पूर्ण हे कंपाऊंड वगैरे सगळं पूर्ण आपलं हे 10-15 एकर. आणि आपलं शेततळ बघा. तर संजू ब्रश करतोय आपला. संजू
कसं झालंय आपलं मळा कसं झालं फार्म हाऊस कसं झालं फार्म हाऊस लय भारी झालंय. तर बघितलं आता तुम्ही मक्का वगैरे दाखवली तुम्हाला अजून फार्म हाऊस पण दाखवतो तुम्हाला कसं केलं कसं नाही गेट. आता एकदा शेततळ्यावर चढतो शेततळ दाखवतो आधी मग फार्म हाऊस दाखवतो. चला हे बघा शेततळे तर मित्रांनो बघा तुम्ही हे बघा हे आपलं शेततळे हे आपलं 100 बाय 100चं शेततळे गावाला आपल्याला याच्यामध्ये अनुदानमध्ये भेटतं. ती सबसिडी असते ना त्या सबसिडीमध्ये आपल्याला भेटतं. इथून टोटल याची खोल टोटल 25 ते 30 फूट आहे आणि रुंदी नाही माहिती. 100 बाय 100 ते आपलं फार्म हाऊस बघा. आत्ताच उठलाय भाऊ सूर्य उठलाय आत्ताच पत्ता उठलाय. आपला गाईचा गोटा हा पॉली हाऊस आहे आपला. मला शिमला मिरची पण दाखवायची. खूप काय केलं आपण खूप काय. जेव्हापासून आता मनालीचे मी ब्लॉग टाकले नाही पण जेव्हापासून आपली एप्रिलची ट्रिप संपली ना मनालीची तेव्हापासून गावालाच आहे मी. म्हणजे गावाला महिन्यातून 25 दिवस गावाला नाही 20 दिवस गावाला राहायचो आणि 10 दिवस मुंबईला. कारण की तिकडं पण कामं असतात ना तर तिकडं थोडे कामं असायचे ते काय करायचो आणि बाकी पूर्ण 20 दिवस आपले महिन्यातले गावाला. एवढं काम केलं ना खूप काम केलं. स्वतः मीनी काम केले स्वतः आपल्या संजूनी काम केले. त्याच्यानंतर परत हे चौथरा बनवला. हे जे कंपाऊंड असायला चौथरा बोलतात आमच्याकडे ते पण आम्ही बनवला. त्याचे दगड आम्ही स्वतः रचले सिमेंट लावलं सगळं काय काय हे पॉली हाऊसच्या टाक्या वगैरे खूप काय केलं आम्ही खूप काय. तर 1 मिनिट उतरू द्या मला. आता गाणे चालू आहेत मस्त आपले बाबासाहेबांचे. सकाळ सकाळी बाबांचे गाणे लावले सकाळी सकाळी. तुम्हाला शिमला मिरची दाखवतो. तर मित्रांनो बघा आता मी पॉली हाऊसमध्ये आलो आपल्या. तुम्हाला मी सांगितलंच असेल बघा हे आपलं पॉली हाऊस. याला पॉली हाऊस बोलतात. हे पण शेतकऱ्यांना सबसिडीमध्येच भेटतं. म्हणजे पूर्ण जे आहे ना हे बघा हे सगळं पूर्ण बांधकाम हे सगळं त्यांचे लोकच करून देतात. एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो करून देतो सगळं काम आणि पूर्ण कामाला तब्बल 1-1.5 महिना लागतो. त्यांचं खायचं प्यायचं सगळं आपण बघायचं. जो शेतकरी मालक असला ना तो नाही काढायचं ना मिरच्या भाऊ बोलतो मिरच्या नाही काढल्या हो का. हां हे शिमला मिरची झाडं आहेत आणि तुम्हाला आता मिरच्या दाखवतो. हे बघा मेहनतीचं फळ बघा. हे बघा हे सगळ्या शिमला मिरची लागल्या अशा इकडे. हे बघा हे बघा इसको बोलते मेहनत का फल. पूर्ण हे सगळा प्लॉट आहे ना हा प्लॉट आम्ही सगळ्यात पहिले लावला होता. हे बघा हे सऱ्या ही सरी ही स्वतः मी हाताने लावली. मी लावली दाद्यानी परत आमच्यासोबत सोनी होती तिने लावले. त्याच्यानंतर तो मागचा प्लॉट दिसतो ना तुम्हाला हे बघा यो हा तुम्हाला दाखवतो तिथे गेला. आता ही शिमला मिरची आमची हार्वेस्ट होणार. हार्वेस्टिंगला जाणार. हार्वेस्टिंग म्हणजे तिला काढल्या जाणार. तिला काढली का काढल्याच्या नंतर ती जाणार मार्केटला आणि मग जो मार्केटला भाव भेटेल जसा किलो वगैरे भाव भेटेल त्या भावाने ती विकल्या जाणार आणि मग त्याचंच उत्पादन शेतकऱ्याला भेटतं. आणि मग शेतकऱ्याच्या थोडा पोटाला किंवा शेतकऱ्याच्या थोडा काय बोलतात जीवाला आहार भेटतो की बाबा हा काहीतरी त्याला फायनान्शियल सपोर्ट भेटतो. असं असतं शेतकऱ्यांचं काम. शेतकऱ्यांचं काम खूप अवघड आहे मित्रांनो. कारण की कसं सरकारला कधी सरकार भाव देतो कधी भाव देत नाही. त्यांचं कसं भाव भेटला का तरच त्या लोकांना चांदी नाही तर मग भाव नाही भेटला ते लोकांचे टमाटे कांदे वगैरे जे पण ते लोक कमर्शियल पीक करतात ते सगळं त्यांना असं वाया फेकून द्यायला लागतं. जनावरं वगैरेंना चारायला द्यायला लागतं खायला वगैरे. आता बघा हा मी फड लावला होता. आता हा या फडला मला वाटतं तब्बल 1 महिना नाही 15 दिवस झाले असतील. 15 दिवस आता लावला होता. आता ऑगस्ट चालू आहे ना ऑगस्ट जुलैच्या 25 तारखेला लावला होता आणि हा आम्ही एप्रिलमध्ये लावला होता. शिमला मिरची पूर्ण शिमला मिरची तब्बल 1.5 ते 2 महिन्यात 2 ते 2.5 महिन्यात पूर्ण शिमला मिरची येऊन जाते.
2 ते 2.5 महिने. पण आमचं कसं आमचे रोपं होते कमी आणि प्लस आमचं काय बोलतात आपलं पाणी पण नव्हतं गावी, कारण की आमच्या गावी उन्हाळ्यातले दुष्काळ असतो. हे मला मिरच्या दाखवतो, हे बघा एवढ्या सॉलिड मिरच्या आल्यात ना मित्रांनो. मिरची बघा, इकडं मामा आला, पण मामाकडे जाऊ. मामाला सगळं विचारू आपलं शिमला मिरचं कसं आहे काय नाही. चला. आणि हे बघा मित्रांनो, इकडं लास्टच्या सरीला म्हणजे इकडं लास्टच्या पाटला सरी तुम्हाला समजत नसेल, सरीला आता मला समजत माहीत नाही इंग्लिशमध्ये काय बोलतात. आम्ही याला तर बेड बोलतो इंग्लिशमध्ये, कारण की हे बेड असतं एक प्रकारे. तो बेड, ह्या बेडवर पूर्ण असा मल्चिंग येतो, मल्चिंग पेपर असतो. हा मल्चिंग पेपर येतो, त्याच्यानंतर त्याला होलं होतात. त्याच्यानंतर होल्स झाल्याच्या नंतर त्याच्यावर अशी रोपं येतात. रोपाच्या नंतर त्याच्या खाली आधी ड्रिप लाईन असते. इथं आम्ही ढोबळी मिरची लावली होती तळायची, परत बारकी हिरवी मिरची लावलेली आहे, खूप काय लावलेलं आहे. आणि बाकी सगळ्या अर्ध्या पॉलिंगमध्ये शिमला मिरची. तर मामाश्री जरा सांगा बरं आम्हाला शिमला मिरचीबद्दल, आमच्या हे लोकांना काय बोलतात आपलं ऑडियन्सला सांगा जरा शिमला मिरचीचं कसं असतं कसं नाही. मी सांगितलं थोडंफार, सगळं नॉलेज तुम्हाला माहिती आहे ना. काय 150 वर्ष आपली जमीन अशीच पडली होती. बोगस ती माती कोसळलं, आज जाम्याला पंजाम्याला बाप गेला, काय कोणी काय केलं नाही. हे आपण केलं पहिल्यांदा वैभव. तुम्ही ऐकला असणार. तब्बल 100 ते 150 वर्ष आपली पूर्ण जमीन ही अशीच पडली होती माळरान. म्हणजे कोणी यायचं, कोणी गाया म्हशी मजा आया। चरायचं. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता वर्षानंतर ती जमीन बघून व्यवस्थित काय काय नाही करून ते सगळं मामांनी केलंय. सगळं एवढं उभारलंय, ऐकलं असणार तुम्ही. आणि आता तीच शेती आम्ही जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही करणार आणि तुम्हाला पण दाखवत राहणार. समजू तू कोणते लावलेत रे हे ढोबळ्या मिरच्या, हे काय हिरव्या मिरच्या आहेत. ह्या लाईनला पण तर 15,000 रुपये बसतात. 15,000 15 ते 25,000 झाले ना रोप. तर आता काठ्या लावून बांधायला लागायचं. तर मित्रांनो, फाट्यावर चिकन घ्यायला आलतो आज आपल्या फाट्यावर. आपला नेहमीचा अड्डा बघा. काय लाला यार, बघा लाला आपला कसा आहे. लाला शेख चिकन. लालाकडे आम्ही दररोज एप्रिल मार्च मध्ये आम्ही लालाकडे रोज चिकन घ्यायला. काय लाला रोज यायचं का नाही लाला सांग. यायचं ना रोज. फटाफट का पाहता किती घ्यायचं. ओके घ्यायचं कसं किलो रे. 180 180 180 रुपये किलो. एवढं कमी झालं. हा कमी नाही जास्त उलट. जास्त 240 रुपये किलो होता. तर चिकन घेऊ मस्तपैकी, कोंबडी कापू खाऊ. आज 14 तारीख आहे. तर आज संध्याकाळी हळद आहे. थोड्या टायमाला आपल्याला हळदीला पण जायचं. तर मी 2 पार्ट करेन मस्त वगैरे. आपलं गावचं अलग, आपल्या हळदीचं अलग आणि ट्रॅव्हलिंगचा पण अलग. चला. ये जरा अच्छा निघाला का. अच्छा तर मित्रांनो, तुम्हाला आता माझी ना म्हणजे मी आता गावाला तब्बल 4-5 महिने झालं सारखं गावाला यायचं मी मामा. तर ना तुम्हाला ना आमची ना डेलीची रुटीन दाखवतो. आम्ही गावाला आलो काय करतो. आता आम्ही जार भरायला चाललोय. आपल्या इथं जरा पाणी आहे ना, पण त्या पाण्याची टेस्ट आहे ना. आता आपण बोर चालू केला आहे. तर बोर चालू केलं तर बोरचं पाणी पण चांगलं लागतं. पण तरी पण आपले बारके लहान पोरं आहेत ना, त्या लोकांना सूट नाही होत ना पाणी, तर सहन नाही होत. म्हणून मग आम्ही जार घ्यायला जातो. तर आमचा रोजचा रुटीन दाखवतो तुम्हाला. मग आता जार घ्यायला चाललो आणि मामा आणि ते लोक तिकडे फाट्यावर थांबलेत चिकन घ्यायला. चिकन
चिकन कापते आता 3 किलो चिकन घेतलं मस्त आज बॉन फायर वगैरे करू कौल फ्राय वगैरे करू तुम्हाला दाखवतो आता आपली फॉर्च्युनर घेऊन चाललोय जार भरायला मी आणि दादा चाललो जरा कॅमेरा शिफ्ट करतो तर चला आता तुम्हाला जार केल्यावर भरल्यावर दाखव मित्रांनो बघा आपलं जुनं घर आपलं जुनं घर किती म्हणजे भुत्या घर सारखं झालंय बघा गावातलं घर आहे आपलं जे गाव आहे ना मेन पिंपळगाव देपा त्या गावातलं घर बघा इथं आपला गोठा होता इथं गोठ्याचा गेट होता इथं आपल्या गाया बांधल्या होत्या बघा सगळं गेलं बघा सगळं आपल्या मळ्यांमध्ये शिफ्ट केलं इथं वॉशरूम होते घराला डायरेक्ट टाळा आहे आता आम्ही गेलो तर सामान घ्यायला आलतो सामान घेतो बघा झाडं झुडपं इथं पण खूप भारी आहे पण आपल्या मळ्यात जे रमतं ना मन रमतं ना ते कुठेच रमत नाही आणि तुम्हाला आमच्या गावातल्या घराजवळचं हे दाखवतो हे बघा हे गावातलं घर तुम्ही बघितलं असणार आणि हे बघा हे समाज मंदिर होतं आमचं जुनं होतं आता याला एक्सटेंड करून डायरेक्ट मंगल कार्यालय बनवून टाकलं आहे बघा म्हणजे इथं आपले सगळं गावातल्यांचं कोणाचं पण लग्न असताना का परमिशन वगैरे घ्यायची आणि लग्न करू शकतात ज्याला पण फेस्टिवल करायचं असलं इथे बघा इधर बघा काय भारी झालं आहे झाडं झुडपं सगळं आहे बघा कॅक्टसचे झाडे हे बघा चेरीचं झाड आहे चेरी दाखवतो तुम्हाला बघा चेरी चेरीचं झाड आहे सगळं मित्रांनो कौल फ्राय केला बघा तुम्हाला बोललो होतो ना मी संध्याकाळी करायचा होता पण चिकन घेऊन आलो सकाळी आणि लगेच दुपारीच किती वाजले 1 वाजला दुपारचाच कौल फ्राय चालू केलाय आताच आम्ही सोडून आलो 40 आता ते मम्मी त्यांना सगळ्यांना मावशी वगैरे दिदी वगैरे त्यांना सगळ्यांना सोडून आलो आता आम्ही थोडं खाऊ वगैरे फ्रेश होऊ आंघोळ वगैरे करू आणि मग जाऊ संध्याकाळचा ब्लॉग करू तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया हळदीच्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या हा ब्लॉग मी इथं सेंड करतो तुम्ही सगळं बघितलं आपली शेती वगैरे शेतीचं अजून दाखवायची मला सगळी भरपूर बोर वगैरे दाखवलं ना मी ते नंतर दाखवेल निवांत परत एक पार्ट बनवेल मी सगळा गावचा मी आता 20 तारखेपर्यंत गावालाच आहे नंतर 20 तारखेनंतर जाणार तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया हळदीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि कोणी काय जास्त मस्ती वगैरे केली तर तुम्ही सगळं बघितलं असं आमच्या ब्लॉगमध्ये फॅमिली मस्ती आमची कशी असते तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय